हॅलो, नमस्कार. मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लहान मुलांना कोणकोणत्या सवयी आपण लावल्या पाहिजे. लहानपणापासून त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा त्यांना हे पाहिजे, सवय पाहिजे. तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिली जी सवय मुलांना असायला हवी ती म्हणजे सकाळी लवकर उठायची. ही सवय सगळ्या मुलांमध्ये असायला हवं खरं तर. तुम्ही खूप ठिकाणी असं बघितलं असेल की मुलं खूप वेळपर्यंत झोपतात. 10 म्हणजे शाळेचा जो टाईम असतो त्याच्या अर्ध्या तास अगोदरच मुलं उठलेले असतं. म्हणजे खूप उशिरा झोपतात मुलं. ही खूप वाईट सवय आहे खरं तर. कारण आता आपण म्हणतोय लहान आहे, झोपू दे, त्याची झोप झाली नाही, झोप होईल पूर्ण, मग ती चिडचिड करणार नाही, असं आपण आतापासून हे विचार करतो. पण आपण पुढे चालून हा विचार केला आहे का? जर तुम्ही एखाद्या दिवशी तुम्ही हे करून बघा, अनुभवून बघा. जर सकाळी लवकर मुलांना उठवलं ना, तर ते लवकर म्हणजे त्यांचा पूर्ण दिवस हा छान जातो, पॉझिटिव्ह जातो आणि खूप फ्रेश राहतात मुलं. आणि जर त्याचऐवजी तुम्ही 10, 10:30 पर्यंत जर मुलांना झोपू दिलं, तर ते ऑफकोर्स ते दिवसभर त्यांची किरकिरी चालणार आहे. त्यांचं असं चिडचिडपणा हे जास्त वाढेल. तर सगळ्यात पहिली जी सवय असेल तर मुलांना लवकर उठण्याची सवय लावा व उठल्यावर थोडंसं का होईना व्यायाम त्यांनी केला पाहिजे. म्हणजे जास्त काय नाही, जर पीटी टाईप जर तुम्ही लहानपणामध्ये शाळेत तुम्ही बघितलं असेल, आपल्या शाळेत पीटी वगैरे व्हायची सॅटर्डेला. तर तशा प्रकारची थोडेसे योगासनं, थोडीशी व्यायाम, जास्त नाही तर थोडंसं म्हणजे थोडंसं चालणं घरातल्या घरात, तेवढंच वॉकिंग वगैरे हे मुलांना शिकवलं पाहिजे. आता पुन्हा एक दुसरी गोष्ट म्हणजे उठल्या उठल्या जेव्हा मुलं अंघोळ करतात, तर अंघोळ करताना मुलांना खूप गरम पाणी देऊ नका. त्यांना मीडियम पाणी त्यांना द्यायचं, म्हणजे अंघोळीला गरम पाणी नाही द्यायचं. तीही एक सवय त्यांना पाहिजे की एकदम जास्त गरम पाणी न घेता कोमट कोमट असं पाणी त्यांना दिलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना जो केसांचा म्हणजे एकदम वयाच्या अगोदर काही लोकांचे केस गळतात. तर त्याचं कारण हे आहे की आपण खूप गरम पाणी आपल्या डोक्यावर घेत असतो. त्याच्यामुळे केस विरळ होणं, तसंच कोरडे पडणं केस, तसंच गळणं आणि टक्कल पडणं, ह्या गोष्टी खूप हे आहेत. तर तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे की कोमट पाणी मुलांना तुम्ही द्या, जास्त गरम पाणी मुलांनी घेऊ नये. त्याच्यानंतर ब्रश करणं हे कंटिन्युअसली मुलांना ब्रश केलंच पाहिजे मुलांनी. जर ते स्वतः करायला बघत नाही तर तुम्ही त्यांना करून द्या, थोडासा आळस घालून कसं तरी. किंवा टी व्हीमध्ये काही अशा गोष्टी असतात त्याच्यामुळे दात किडले जातात, या गोष्टी त्यांना दाखवा की ह्याच्यामुळे असं होतं, दात किडले जातात, या सगळ्या गोष्टी ते नक्कीच ऐकतील. कारण मुलं ना पहिले नाही नाही म्हणतात, पण जेव्हा तुम्ही त्यांना समजून सांगतात ते नक्कीच त्या गोष्टी व्यवस्थित हे करतात. जर तुम्ही असं स्टोरी टाईप त्यांना काहीतरी सांगितलं ना, तर ते लगेच त्या गोष्टींकडे वळले जातात. तर ब्रश करणं ही एक चांगली सवय आहे आणि ही मुलांना असायला पाहिजे. अंघोळीनंतर देवपूजा ही थोडीशी, ह्याच्यामुळे पण मुलांना खूप चांगला दिवस जातो, पॉझिटिव्ह मुलं राहतात आणि खूप छान वाटतं मुलांना. जर घरात असं प्रसन्न वातावरण होतं, जर आपण पूजा करतोय तर आपल्यासोबत मुलांनाही पूजा करायला लावा. थोडीशी त्यांना त्या श्रद्धा, देव याच्यामुळे थोडंसं त्या गोष्टींकडे ते वळले जातात आणि कुठेतरी त्यांच्या मनात चांगले विचार, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सकाळी त्यांना शुभम करोती म्हणायला लावायचं. थोडेसे काहीतरी भक्तीचे गीतं सकाळी सकाळी आपल्या मोबाईलवर किंवा टी व्हीवर लावायचे. त्यांच्या कानावर ते पडतात, मग तेही ते प्रश्न विचारतात. माझा मुलगा खूप वेळा मला असे प्रश्न विचारतो की ह्या राक्षसाने म्हणजे या देवीने या राक्षसाला का मारलं होतं. तो कुठून या गोष्टी आणतो ते मला माहीत नाही, पण खूप साऱ्या गोष्टी. आता मी कोल्हापुरामध्ये राहते, तर नवरात्र चालू आहे आणि मागच्या वर्षीच मी ह्याच दिवसांमध्ये त्याला नवरात्रमध्ये कोल्हापूरचं नाव कोल्हापूर का पडलं, तर ह्या गोष्टीनं म्हणजे ही स्टोरी मी टी व्हीला लावून दिली होती त्याला. आणि त्याच्यामध्ये दाखवलं होतं की कोल्हासूर या राक्षसाला देवी महालक्ष्मीने त्याचा कोल्हापूरमध्ये हा नाव कोल्हापूर का पडला, तर कोल्हासूरचा वध केला होता महालक्ष्मी देवीने, अंबाबाईने. तर तेव्हापासून कोल्हापूरचं नाव कोल्हापूर म्हणजे कोल्हासूरला मारलेलं आहे, वध केलं आहे त्यांचं. तर तो जेव्हा राक्षस मरतो तर तेव्हा त्याचं हे असतं की तो सांगतो मरताना की तुझ्या ह्या गावाला माझ्या नावानं ओळखलं जावं, तुझ्या या गावाला. तर इथं पहिले करवीर असं गाव होतं वाटतं, तर या गावाचं नाव कोल्हापूर असं पडलं गेलं.
तर ही जी स्टोरी मी माझ्या मुलाला मागच्या वर्षी दाखवली होती, तो आत्तापर्यंत म्हणतो, कोणीही जर आमच्या घरी येऊ द्या तर तो म्हणतोय की कोल्हापूरचं नाव कोल्हापूर का आहे तुम्हाला माहीत आहे का? तर सगळे विचारतात का? तर तो म्हणतोय ते कोल्हासूर राक्षसाला मारलेला आहे. आणि तेव्हा तो या गोष्टी सांगतो, पॉझिटिव्हली अशा चांगल्या गोष्टी सांगतो, तेव्हा खूप छान वाटतं. कोणत्याही आईला जर मुलगा चांगल्या प्रकारे, मुलगा असू दे मुलगी असू दे, चांगल्यापैकी काहीतरी बोलतोय तर आपल्याला त्याचं कौतुक वाटतंच. तर पुढची गोष्ट आहे, जेव्हा मुलं आंघोळ करतात, देवपूजा करतात, त्याच्यानंतर घरात थोरा मोठ्यांच्या त्यांना पाया पडायला सांगायचं, त्यांना आशीर्वाद घ्यायचा, नमस्कार करायचे, या सवयी त्यांना लावल्या पाहिजे. कारण त्याच्यानंतर तुम्ही हे गोष्टी हे करा की तुम्ही आता आजकाल खूप ऐकलं असेल की मुलं म्हणजे जे आहे, जे जनरेशन आहे ते मुलं हे करत नाही, थोरा मोठ्यांना मान देत नाही, सन्मान देत नाही, चांगल्या प्रकारे वागणूक देत नाही. तर त्याचं कुठेतरी आपली ही चुकी असते, कारण आपण लहानपणापासून मुलांना तसंच शिकवलेलं असतं. मुलांना अंघोळ झाली की देवपूजा झाली, त्याच्यानंतर घरात जे आपले आई वडील असेल, बहीण असेल, मोठी भाऊ असेल, यांच्या सगळ्यांच्या पाया पडायचे सांगायच्या, किंवा कोणीतरी नवीन आलंय त्याला नमस्कार करायचं, हॅलो, या गोष्टी शिकवल्या पाहिजे. किंवा काहीतरी चूक झाली तर सॉरी म्हणायची, किंवा प्लीज काही घ्यायचं आहे तर तेव्हा ह्या गोष्टी मुलांना शिकवल्या पाहिजे की ते आपल्याकडूनच शिकतात, ते खूप मोठे नाहीत. त्यांना जे आपण शिकवतो, मुलं ही ते मातीसारखी असतात, जी कच्ची माती असते त्याला कुंभार ज्या प्रकारे हे देईल ना, शेप देईल, त्या प्रकारे ती घडली जाते. तशाच प्रकारे मुलं असतात, ते खूप हे असतात, कोमल असतात त्यांचं मन. आपण जशा प्रकारे त्यांच्या मनात ज्या गोष्टी टाकू तीच ते करणार आहे. तर ही एक सवय चांगली आहे की मुलांना की थोरा मोठ्यांच्या पाया वगैरे पडणं, नमस्कार करणं, या गोष्टी त्यांना हे सांगितल्या पाहिजे, त्यांनीही केल्या पाहिजे. पुढची गोष्ट म्हणजे जेवल्यानंतर मुलांना हे करायचं, म्हणजे बहुतेक मुलांचे दात किडलेले असतात, किंवा चॉकलेट्स वगैरे या गोष्टी टाळाव्यात, बाहेरच्या गोष्टी देणं. कधीतरी दिलेलं ही वेगळी गोष्ट आहे, पण कंटिन्युअसली दररोज काही ना काही देत राहणं, किंवा बाहेरचं मुलांना पैसे देणं, परत जा दुकानातून काहीतरी खाऊ नये, अशा ह्या गोष्टी जर म्हटल्या ना आपण, पैसे देणं हे मुलांना टाळलं पाहिजे. मुलांना दिलं नाही पाहिजे पैसे वगैरे. जोपर्यंत ते कळत नाही त्यांना काही गोष्टी, तोपर्यंत त्यांना पैसे वगैरे दिलेले नाहीच दिलेले बरे. तर जेवल्यानंतरही त्यांना थोडंसं म्हणजे तोंडात आपल्या अन्नाचे कण वगैरे राहतात, त्याच्यानंतर दात किडतात, त्याच्यामुळे त्या हिरड्या असतात आपल्यात, त्याही म्हणजे असं कधी कधी फुलतात किंवा दुखतात. याचं कारण हे आहे की त्याच्यात अन्न साठलेलं असतं आपल्या दातांमध्ये, आणि त्याच्यामुळे बॅक्टेरिया वगैरे या गोष्टी खूप साऱ्या होतात. तर मुलांना स्वच्छ जेवण्याच्या अगोदरही हात धुवायला सांगायचं. त्याच्यानंतर त्यांना एखादा श्लोक जेवणाच्या अगोदर काहीतरी श्लोक वगैरे त्यांना सांगायचं, किंवा नमस्कार केलं त्याने तर आपल्या ताटाला फक्त नमस्कार केलं तर तेही खूप होईल, नाही जरी श्लोक म्हटला तरी. तर जेवल्यानंतर आणि जेवणाच्या अगोदरही हँडवॉश कंपल्सरी मुलांना ठेवलं पाहिजे, की हँडवॉश त्यांनी केलंच पाहिजे. आपण न सांगता त्यांनी हँडवॉश करून हात टॉवेलने छान पुसला पाहिजे. ही एक सवय प्रत्येक मुलांना पाहिजे. मग ते कुठेही गेले ना, जरी तुम्ही कदाचित काही दिवसानंतर ते हॉस्टेलला गेले, किंवा बाहेर तुम्ही कुठेतरी गेला, तर त्यांच्या गोष्टी ते मुलं हँडल करतात, मग त्यांचं ते सगळं करायला लागतात. तर ह्या काही गोष्टी त्यांना यायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांचे जे कपडे आहेत, किंवा ते शाळेतून आल्यावर त्यांचा टिफिन वगैरे त्यांनी व्यवस्थित किचनमध्ये किंवा किचन वट्यावर टिफिन बॅग आहे तिथे नेऊन ठेवली पाहिजे, किंवा त्याच्यातून डबा काढून ठेवला पाहिजे. ह्या गोष्टी, ह्या सवयीही मुलांना लावा, कारण आत्तापासून तुमचंही थोडंसं काम कमी होईल. या गोष्टी त्यांना शिकवणं खूप गरजेचं आहे. स्टडी ह्या सगळ्या गोष्टी, अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी सोडून ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याही त्यांना एक उत्तम हे व्यक्तिमत्व त्यांचं घडू शकतं. फक्त त्यांना शाळा शिकवली आणि ह्या गोष्टी जर मुलांना येत नाही तर काहीच उपयोग नाही आहे मोठ्या मोठ्या शाळेत पाठवण्याचा. कारण जे त्यांचं आरोग्य आहे, किंवा ते इतरांसोबत कसं वागतात, हेही खूप इम्पॉर्टंट आहे आजकालच्या जगात. कारण खूप फक्त अभ्यासच महत्त्वाचा नाही आहे, ह्या गोष्टीही त्याच्यासोबत तुम्ही कव्हर केल्या पाहिजे. तेव्हाच एक मुलगा किंवा मुलगी एक उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम व्यक्ती हे बनू शकतात. पुढची गोष्ट म्हणजे मुलं टी व्ही बघताना काय बघताय हेही तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मुलं टी व्हीमध्ये कोणत्या गोष्टी बघतात तेच शिकतात. म्हणजे
ह्या गोष्टी त्यांना म्हणजे आपण जेव्हा ते टी व्ही बघतात किंवा मोबाईल देणं ह्या गोष्टी त्यांना टाळलं पाहिजे, टी व्ही वगैरे. पण थोडंसं म्हणजे दिवसातून एकदा जर काही बघताय थोडंफार अर्धा एक तास तर खूप मोठा इश्यू नाही आहे याच्यात काहीतरी. तर मोबाईल शक्यतो देऊ नका, टी व्ही लावून द्या त्यांना कधीतरी. तर तुम्ही टी व्ही लावलं तर टी व्हीमध्ये ते काय बघता याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण भरपूर ॲड्स वगैरे अशा गोष्टी असतात की त्याच्यामुळे मुलं एका वाईट वळणावर जाऊ शकतात. तर आपण त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे की ते काय बघताय आणि त्याच्यावर त्यांच्या डोक्यावर किंवा त्यांच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे. त्याच्याकडे पण तुम्ही लक्ष दिला पाहिजे. म्हणजे भांडणं हे प्रत्येकाच्या घरात होतात. म्हणजे आता ऑफकोर्स सगळ्यांच्या घरात थोडेफार काही ना काही चालूच असतं. कोणत्याही गोष्टीवर इश्यू होतो आणि ह्या गोष्टींमुळे मुलांच्या मनावर किंवा त्यांच्या डोक्यावर खूप परिणाम होतो. वाईट गोष्टी मुलं लवकर शिकतात, चांगल्या गोष्टी हे लवकर ते शिकत नाही. तर वाईट गोष्टींकडे मुलं हे लवकर वळली जातात. त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टी म्हणजे जे तुमचे काहीतरी हे आहे, तुमच्या ज्या गोष्टी आहेत मुलांसमोर ह्या गोष्टी न करता तुम्ही एक म्हणजे ते शाळेत गेल्यावर किंवा मुलं नाही आहेत तेव्हा या गोष्टी तुम्ही सॉल्व्ह केल्या पाहिजे. घरातले भांडणं वगैरे या गोष्टी. आता तुम्ही म्हणणार की भांडणं हे विचारून होत नाही, कधी पण होऊ शकतात, तर तुम्ही टाळू शकता ना. तुमच्या मुलासाठी तर एवढंच तुम्ही करू शकतात. ऑफकोर्स तुम्ही करू शकता. जर काही गोष्टी आहे, काही इश्यू आहेत तुम्हाला एकमेकांपासून, तर बाहेर जाऊन सॉल्व्ह करा किंवा तरी कुठेतरी एकांत ठिकाणी बसून सॉल्व्ह करा, मुलांच्या समोर न करता. कारण ते मुलं लवकर ह्या गोष्टी हे करतात आणि ते बाहेर जाऊन सांगू पण शकतात की असं असं होतं आमच्या घरात. कारण त्यांना एवढ्या गोष्टीचा नॉलेजच नसतो, कोणत्या गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत, कोणत्या नाही बोलायच्या. तर त्यांच्यासमोर काहीतरी वादविवाद ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. त्यांच्यासमोर जेवढ्या आपण पॉझिटिव्ह राहू तेवढे मुलं पॉझिटिव्ह राहतात. त्यांच्यासमोर ह्या गोष्टी सांगायचे की काहीच इम्पॉसिबल नाही आहे, सगळं पॉसिबल आहे. हे सगळं त्यांना असं सांगितलं ना, मुलंही तसं करायला बघतात. आय होप तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. तसं चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तर चॅनल सबस्क्राईबही करा. परत भेटूया एका आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.